माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. 4 भावंडांमधला एक भाऊ, त्याला पैशाची खूप गरज असते. त्यामुळे तो प्रॉपर्टीतला त्याचा हिस्सा विकतो आणि तो हिस्सा विकल्यानंतर ज्यावेळेस खरेदीदार तिथे कब्जा घेण्यासाठी जातो, त्यावेळेस इतर भावंड त्या खरेदीदाराला तिथे कब्जा घेण्यापासून रोखतात. ते म्हणतात, "अरे बाबा, अजून आमचीच सरसनिरसमानाने वाटणी झाली नाही आणि तू कुठे मध्येच इथेच घुसलास." मग तो खरेदीदार म्हणतो की तुमच्या एका भावाने मला त्याचा हिस्सा विकलेला आहे. हो, पण नक्की कुठला हिस्सा विकला आहे हे इतर 4 भावंड त्या खरेदीदाराला विचारतात. त्यावेळेस त्या खरेदीदाराकडे खरेदी दस्ताशिवाय कोणताच पुरावा नसतो. त्यानंतर तो खरेदीदार तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो, परंतु पोलीस त्याची तक्रार घेत नाहीत. ते म्हणतात, हा तुमचा दिवाणी स्वरूपाचा मॅटर आहे, म्हणजेच तुम्हाला सिव्हिल कोर्टात जाऊनच तो मिटवावा लागेल. त्यानंतर तो खरेदीदार वकिलांकडे जातो आणि वकिलांना सगळी घडलेली हकीकत सांगतो आणि विचारतो, अहो वकील साहेब, ते म्हणतायत आम्ही त्या प्रॉपर्टीत सहिस्सेदार आहेत. आता हे सहिस्सेदार म्हणजे नेमके कोण? त्यावर वकील म्हणतात, ज्यावेळेस एखादी मालमत्ता ही एकत्र कुटुंबाची असेल, संयुक्त मालमत्ता असेल, त्यावेळेस त्या मालमत्तेवर असलेला प्रत्येक व्यक्ती हा त्या मालमत्तेचा सहहिस्सेदारच असतो. आता सहहिस्सेदारला आम्ही आमच्या कायद्याच्या भाषेत को ओनर किंवा को शेअरर्स असे म्हणतो. मग तो खरेदीदार वकिलांना असा प्रश्न विचारतो की वकील साहेब, ते म्हणतायत आमचं अजून सरसनिरसमानाने वाटपच झालं नाही. मग आता मला सांगा, त्यांच्या वाटणीचा आणि माझ्या खरेदी दस्ताचा काय बरं संबंध आला? त्यावर वकील म्हणतात, हो, कारण जोपर्यंत सरसनिरसमानाने वाटप होत नाही तोपर्यंत त्या वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबात जो को ओनर असतो, जो सहहिस्सेदार असतो, त्याचा प्रत्येकाचा त्या प्रॉपर्टीवर संयुक्त ताबा आणि हक्क असतो. मग तो खरेदीदार वकिलांना विचारतो, समजा एखाद्या सहिस्सेदाराला पैशाची गरज असेल, मग तो त्याचा स्वतःचा हिस्सा पण विकू शकत नाही? कायद्याने काही त्याला तरतूद नाही आहे? त्यावर वकील म्हणतात, होय, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 चे कलम 44 नुसार एखादा सहहिस्सेदार त्याचा स्वतःचा हिस्सा विकू शकतो, परंतु इतर सहहिस्सेदारांचा हिस्सा तो विकू शकत नाही. अशावेळी तो खरेदीदार त्या वकिलांना विचारतो की मग वकील साहेब, समजा एखाद्या सहहिस्सेदाराने संपूर्ण जमीनच माझीच आहे असं भासवून एखाद्याला ती संपूर्ण जमीनच विकली तर मग काय होईल? मग वकील म्हणतात की अशावेळी खरेदीदाराने शेवटी वाटपाच्या नंतरच त्या प्रॉपर्टीमध्ये विक्रेत्याला मिळालेल्या हिश्शापुरताच अधिकार मिळतो. म्हणजेच ती झालेली विक्री ही इतर सहहिस्सेदारांच्या मालमत्तेवर बंधनकारक नसते. मग तो खरेदीदार वकिलांना विचारतो, मग वकील साहेब, मी एक खरेदीदार म्हणून त्या प्रॉपर्टीवर माझा काही हक्क आहे की नाही? त्यावर वकील म्हणतात, होय, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 चे कलम 8 नुसार हस्तांतरानंतर विक्रेत्याकडे असलेले त्याचे हक्क हे आपोआप खरेदीदाराकडे जातात. त्यानंतर ते वकील पुढे म्हणतात की ही जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती केवळ जमिनीपुरतीच सांगत आहे. घर असते तर त्यासाठी वेगळ्या कायदेशीर तरतुदी लागू झाल्या असत्या. मग वकील साहेब विचारतात, आता मी एवढं तुम्हाला सांगितलं, त्यातलं काय बरं तुमच्या लक्षात राहिलं? त्यावर खरेदीदार म्हणतो, माझ्या लक्षात आलं की तुम्ही आता मला त्या लोकांची सगळी वंशावळ मागणार, कारण आता वाटपाच्या दाव्याची तयारी करावी लागणार आणि माझा मला अलग हिस्सा करून घ्यावा लागणार. कारण त्यांची वंशावळ मी तुम्हाला दिली नाही तर त्यांचा कोण कोण सहहिस्सेदार आहे, कोण को ओनर आहे हे कसं काय समजणार? आणि जर का सगळ्याच सहहिस्सेदारांना पार्टी नाही केलं तर मग माझा दावा निष्फळ ठरणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर का मी फक्त खरेदी खत जे झालं आहे त्याच्याबद्दलच फक्त मागणी केली तर पुन्हा इतर जे सहहिस्सेदार आहेत ते उठून बसतील आणि म्हणतील की आमचं अजून वाटपच झालं नाही, त्यामुळे ह्यांचा वेगळा खरेदीचा हिस्सा मिळण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे मला वाटणीही मागावी लागणारच आहे त्यात. आणि यापुढे एक गोष्ट मात्र माझ्या चांगली लक्षात आली. मग वकील म्हणाले, काय बरं लक्षात आली तुमच्या? तर
खरेदीदार म्हणाले की त्या सहहिस्सेदाराचं पहिल्यांदा खातेफोड करून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याचा स्वतंत्र हिस्सा करून झाल्यानंतरच मला वाटतं त्याच वेळी मी ती प्रॉपर्टी खरेदी करायला पाहिजे होती. आणि जर का त्याचा स्वतंत्र हिस्सा झाला नसेल तर मला त्याला आधी सांगायला पाहिजे होतं, अरे बाबा तुमचं आधी सरसनिरस मनाने वाटप करून घ्या आणि मग मला तो हिस्सा विका. पण जर का त्याला जास्तच अर्जन्सी असती तर मी केवळ त्याच्याकडनं साठेखत करून घेतलं असतं आणि त्याला स्पष्ट त्या साठेखतामध्ये अट घातली असती की तुला पहिल्यांदा तुझं वाटणी करून घ्यावी लागेल आणि वाटणी करून घेतल्यानंतरच तू माझ्याशी खरेदीदस्त करू शकतो. परंतु हा सगळा जो व्यवहार चालणार तो पूर्णपणे आमच्या एकमेकांच्या विश्वासावरच चालणार आहे. अशा प्रकारे आजच्या भागात आपण सहहिस्सेदार म्हणजे नेमकं कोण आणि सहहिस्सेदार त्याच्यापुरता हिस्सा विकू शकतो का आणि संपूर्ण जमीनच त्या सहहिस्सेदाराने विकली तर काय होईल याबाबतची माहिती जाणून घेतली.